पाच. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. ये हंस रे हलकट हंस. बोल की उडव. रुको जरा, सबर करो. सो वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाईज. आज आपण आलेलो आहे काळेश्रीला, दर्शनच्या गावाला. सकाळ सकाळी व्ह्यू आहे गावाचा खतरनाक. पाठीमागे ताळा आहे आणि ताळाचा व्ह्यू आणि खतरनाक. लेट्स गो. आता आपण जाणार आहोत आंबे काढायचे आहेत. शेवटचे राहिलेले आंबे आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आणि आंबे काढणार तर आंब्याचा सीझन सध्या म्हणजे गेलेला आहे, कारण की आंब्याचा मेन जो सीझन असणार आहे आपला, आंब्याचा सीझन हा एप्रिल आणि मे. एप्रिलच्या लास्ट एंडिंगचे आठवडे आणि मेचे स्टार्टिंगचे आठवडे, यामध्ये आंबा जो लागतो ना टॉप क्लास. आणि आत्ता तुम्ही बघायला गेलात पाऊस पडताना, दर्शनवरती चढतं आहे, पाऊस पडताना जर का आपण आंबे खाल्ले तर त्याला तेवढीची टेस्ट नसते. जर तुम्हाला आंबे ट्राय करायचे असतील, हापूस आंबा खास करून, तर मला कॉन्टॅक्ट करा. पैसा ही पैसा होगा. गाईज आपण गावा ठिकाणी आलो आहे आणि झाडावर चढलो नाही म्हणजे थोडा नवलच आहे. कारण की गावात यायचं असेल तर तुम्हाला झाडावर चढण्याची मजा येणार आहे ना, ती कुठेच नाही. आपण चढण्याचा प्रयत्न करतो आहे हळूहळू. दर्शनवरती पूर्ण आंब्याचा स्टॉक तो काढण्याचा प्रयत्न करतो आहे, तो त्याच्या प्रयत्नात. आणि आंबे आलेले आहेत आपल्याकडं. चलो तर आंबे आपण काढतोय, त्याच्यात आंबे आपण टाकायचे. चलो. एक टेक्निक असते, ह्याला बोलतात खुरबी. आणि हे जे आंबे आहेत हे खालती पाडायला नको. खाली पाडल्यानंतर त्यांना मार लागतो आणि मग ते खाली पाडायला नको, त्यासाठी आज जाळा लावला जातो आणि त्यांच्या देठातून आंबा तोडला जातो. ठीक आहे. सो आता ही परत आपण वरती जाणार आहोत. सो गाईज हे जे आंबे आहेत ते लपलेले असतात पानांमध्ये, कारण की शेवटचे आंबे आहेत. आणि हे आंबे काढण्यासाठी आपल्याला जरासा चित्तेसारखी नजर ठेवावी लागणार आहे आंब्यावर. आंबा बघा आता इथे तुम्हाला बघू शकता, इथे 10-12 आंबे आहेत, तर ते तुम्हाला दिसणार नाही. ती आपल्याला जराशी चित्ते की नजर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला नाही पूर्ण पडत आहे, देख सकते. हे माझ्या आंबा आलेला आपल्या सगळीकडे. ते बा आल्या पण हाय. अरे आल्या. अरे आम्ही आलो असतो ना, आम्ही होडी घेऊन आलो असतो. हो आहेत का. आता काढून आंघोळ आंबा भरला आंबा काढतोय. काळेश्वरी पाण्यावाला येऊ जातो आता का ते वरीची. आम्ही गेलो असतो, मारला असतो, गेली असती होडी कुठेतरी, कडेला लागली असती ना. कडेला पंचर लागली असती का गेली असती फोन करला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मग दीदीकडनं आलो असतो नानी, दीदीकडनं चहा पाणी घेऊन आलो असतो आम्ही. गाईस इथं म्हणजे ना एक खाडी आहे मोठी. तुम्हाला दाखवू नंतर आम्ही मोठी खाडी कशी. आणि त्या खाडीत होडी घेऊन त्या साईडला येतं आणि त्या साईडला शेती आहे. हा आमचा काळेश्वरी गाव, नंतर त्याच्या साईडला सोनखार आहे. हां बरोबर ना. हां बरोबर. अरे तू आंबेच पाडतस ते खाली. थांबा मी वरती चढतो. मी वरती चढतो अजून. ए बापा पडलो नाही पाहिजे फक्त, कारण आपली तर हातात फक्त मोबाईल आहे, गिम्बल बिम्बल काय नाही आमची तर. हेलो, हम तुमसे ज्यादा गरीब है. अरे भाई ये सब प्रधान जी डिसाइड करेंगे. आम्ही साधे लोक, साधी माणसं. देव माणूस एवढी पण नको. देव माणूस माहिती आहे ना कसा आहे. इथले आंबे संपलेले आहेत. मी वरती आलो, दाखवतो तुम्हाला. हा साहिल दादा, साहिल पाटील साहिल दादा
बघा आणि तिकडे मी दोन- इथं दोन बघा, आंबे इकडे बघा शेती आहे. हाताळा इकडे एक आहे. हे बाबा आहे. कॅमेरा सरळ हे बघा हा काढतोय. असं म्हणजे हे तर A few moments later. भाई आता आपण जरा खालतीच आहे. दर्शन भाई वरती गेलाय. आपण खालतीच आहे. आपण म्हणजे काय करतो आपला काम काय फक्त की तो जो काढल आंबे ते झोल्यात जे येतील आंबे ते झोळ्यातले आंबे आपण इथे दिसत असेल एक टोपली आहे त्या टोपलीत आम्ही ठेवतो. खूप आता बघा आंबे झाले बऱ्यापैकी आंबे झालेत आपले हळूहळू होतील. वारा पण जाम आहे जरा. इकडं खाडी साईड आहे जरा म्हणजे काळेश्री सोनकर ही जी साईड आहे ती खाडी साईड आली म्हणजे तिथं खाडे असतात. मग खाडीला कसं जरा वारा कसा खेळता असतो त्यामुळे जर का तुम्ही इथं जर का झाडाबिडावर चढलात तर वेटनुसार हे करा. दे हां नाही दे. आंबा आला आहे आपल्याकडं बघा ताजा ताजा आंबा आला आहे. तो चीक बोलतो त्याला आंब्याचा चीक. जर का तुमच्या चुकून ओठा बिटायला लागला तर फोड येण्याची शक्यता आहे जाम. सो जरा आरामात. मी सुद्धा वरती गेलो असतो पण कसं असतं इकडची जी झाडं आहेत ती जरा वेटनुसार कार्यक्रम करायला लागतो. ज्याचा वेट कमी असेल तोच वरती जाईल. वेट तुमच्या लस दुसरा आंबा आलाय. फणसाचे पण झाडं आहेत पण तुम्हाला ते दाखवले नाही साहिल पाटीलने. अरे परत सबस्क्रायबर येतील. अहो आंबे द्या आम्हाला 2 आंबे द्या. आंबा एक सबस्क्राईब बघा सबस्क्राईब केला जात तुम्हाला 1 सबस्क्रायबर 10 आंबे. असं काय नको सांगूस. 1 सबस्क्रायबर 10 आंबे असे साहिल पाटील नाही मी डील केले तुमच्यासोबत. मी देणार कारण हा माझ्या मामाचा पोरगा आहे. 5-6 आहेत आंबे. आंबे आहेत 5-6 आंबे आहेत. अजून खूप आंबे आहेत वरती. आपण अजून वरती जाणार आहोत. चला मी आता खाली चाललोय कारण माझं काम संपलं आता दादाच काय ते आंबेतून काढेल. तिथनं खाली उतरायचं पण जाम डेंजर काम आहे. आणि तुम्हाला दाखवतो आमचं झाड कसं आहे. वादळामुळं पडलं आमचं झाड. वादळ माहिती नाही किती जोरात आलं. आता 2020च्या ह्याच्यात काहीतरी वादळ आलेलं ना आता तेव्हा आमचं झाड पडलं. मुलासकट मुलाशी हे झाली. आमचं झाड बघावं आता कसं दाखवतो. बघा आंब्याचा झाड हा असा तिरका झालाय. तिरका आंबा झालाय. त्याची मुलं बिलं सगळं आता झालंय बरोबर कारण बघा कौल होते ना कौलं त्याच्यावर त्यांनी आधार घेतला आणि त्याचा सपोर्ट भेटला कौलांमुळं. आता आंबे नसते आम्हाला खाता आले. 2000 years later. सो गाईज आता आपण चाललोय पागाला म्हणजेच मच्छी पकडायला फिशिंग करायला. त्यासाठी हा पाग आहे आपल्यासोबत. पाग बोलते याला पाग बोलतात. आणि हा असा टाकायचा मग ह्याच्यात मच्छी अटकते मग ती मच्छी आपण घ्यायची. ठीक आहे. सो चलो हप्ता आपण चाललो आहेत शेतात पागायला. कांबळ्या शेताचं नाव आहे. ठीक आहे. लेट्स गो. सो दर्शन आलेलं आपल्याला पिकअप करायला. आणि हा पाग आता आपण चाललो आहे थेट कांबळ्या. अरे थांब वेट आपली रशी भाई लवकर पळा. सो आता आपण पोचलोय. ह्याच्यातनं अशी मच्छी वरती चढते. जेव्हा पण अशी म्हणजे उद्वण बोलतात त्याचे असे या छोट्या ह्याच्या रस्त्यातून अशी मच्छी आतमध्ये घुसते आणि अशी उद्वण पकडली जाते. चिवणी शिवडे असे सध्या मच्छी भेटते. सो आज आपण बघायला चाललोय शेतातली मच्छी. आणि 10 किलोच्या पागामध्ये घेऊन चिखलात चालणं माझे तेवढं सोपं नसतं. डोफ्यापर्यंत पूर्ण म्हणजे जो पाग आहे तो पूर्ण खालपर्यंत मच्छी पकडून आणण्यासाठी त्याच्यामध्ये खालती वजन लावलं जातं. ठीक आहे. आणि आता इकडनं ही छोटीशी अशी म्हणजे खाईच बोलता येईल त्याला. ठीक आहे. मामा आणि आत्या तिथं आपला वेट करतात. हा छोटासा ताला ह्याच्यात मच्छी सोडली जाते. इकडनं पकडतात आणि इकडं इनलेट केली जाते. याचा
आउटलेट हा छोट्या याच्याशी इनलेट जोडला जातं. सॉरी जरा इनलेट आउटलेट आमच्या जरा मेकॅनिकल ब्रांच असल्यामुळं त्याच्यात नाही येत असं, कारण की मेकॅनिकल ब्रांचमध्ये वॉटर इनलेट, स्टीम जनरेट आणि आउटलेट हे शब्द आहेत म्हणून कदाचित येत असतील. पण चला बघू आता. ठीक आहे, ह्याच्यातून आपल्याला मस्तपैकी मच्छी पकडायची. सो लेट्स गो. पाच ये उठ, ये शेतात ये आता. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कोमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. आता आम्ही चाललोय बघा. चल आणि पागलाय आणि मला एवढी मच्छी भेटली, काय नाही एवढी भेटले आम्हाला बऱ्यापैकी. कोळब्या भेटलेत, कोळब्याने काहीतरी भेटलंय, खवूल भेटली बस. सो आहे दादा आपण आलेलो मच्छी पकडायला, थोडी कमी मच्छी भेटली. कुठला नकाशा? पेनचा नकाशाने काढलाय. नकाशा काढत काढत आम्ही मच्छी पकडले थोडी थोडी. सगळ्यात मोठा मच्छा आला हा आपल्याकडं खवूल. त्याच्यानंतर कोलबे आहेत तर अशा कोलबे आहेत 2-3. गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात. आई बघा किती काय मच्छी पकडायला. जेव्हा उधवून येते तेव्हा याच नाल्यातनं मच्छी आतमध्ये घुसतात. सगळी मच्छी आपण बघू, प्रयत्न करू सेकंड ब्लॉगमध्ये बोचकीचा व्हिडिओ काढण्यासाठी. आता आम्ही पायऱ्याला चाललोय. आता आपण पायऱ्याला जाऊ. One eternity later. सो गाईज मग अशा आता आम्ही राब दिसतात मागे, राब बोलतात, राब हे केलेले आहेत. आता दर्शन भात पेरते बघा. मेर पहिले घेऊन टाक असं मामांचा शब्द आहे. पाण्याची अवस्था डेंजर आहे, फुल चिखल आहे. कम ऑन, दर्शन भाई ऑन फायर.